नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आपलं आहे। शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या माहिती या चॅनलवर येत आहेत आणि तुमच्या कामाच्या माहिती पण आहेत। कारण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तर तुमचा फायदा होईल। सेपरेट शेतकऱ्यांसाठी आपलं यूट्यूब चॅनल काम करत आहे। आता आजचा आपला विषय असा आहे की पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता कोण्या तारखेला येणार व कुठे कोण्या ठिकाणाहून येणार हे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत की आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी आणि आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान या दोघांच्या माध्यमातून एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। ते कार्यक्रमाचं ठिकाण कोणतं, ते कार्यक्रम कोण्या दिवशी आहे, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच पीएम किसान योजनेची इन्स्टॉलमेंट त्या ठिकाणाहून स्टार्ट होणार आहे, शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात होणार आहे। तर आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आपण वाट पाहत होतो पीएम किसान योजनेचा हप्ता कोण्या दिवशी मिळणार, केव्हा मिळणार याची आता आपल्याला उत्तर मिळालेलं आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये समोर याचं उत्तर पण मिळणार आहे आपल्याला, कोण्या दिवशी आपल्याला हप्ता मिळणार किंवा त्यासाठी आपल्याला काय काय कामं करावी लागतील। आपल्याला 2-3 कामं करावी लागतील मित्रांनो, जसे की आधार सीडिंग। सर्वात प्रथम पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे की आधार सीडिंग यस असेल तरच ओके आहे। आधार सीडिंग इनॲक्टिवेट पण काही शेतकऱ्याचं झालेलं आहे। आधार सीडिंग इनॲक्टिवेट झालं की बँकेत पण पैसे जाणार नाहीत, आपल्या अकाउंटला पण पैसे येणार नाहीत, पैसे शासनाकडेच राहणार। इनॲक्टिवेट ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे अशा शेतकऱ्यांचे पैसे बँकेकडे राहणार आणि तो रिफंड पण आपल्या शासनाला जाणार, सरकारला ते पैसे रिफंड जाणार। त्याच्यासाठी आपल्या बँकेची जरी केवायसी राहिली असेल तर तुम्हाला नम्र विनंती, तुम्हाला मी कळकळीने सांगतो मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या बँकेची जरी केवायसी राहिली असेल तर ती केवायसी करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता पुढील जाणून घेऊयात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारीला बिहारच्या दौऱ्यावर असणार आहेत। तिथूनच त्या पीएम किसान योजनेचं इन्स्टॉलमेंटचं वितरण होणार आहे। बिहारमधून यावेळेस आपल्याला पैसे मिळणार आहेत। बिहारमधून वितरणला सुरुवात होणार आहे। तिथून आपल्याला आधार सीडिंग जे शेतकऱ्यांचे समजा ओके आहे त्यांना तिथूनच पैसे मिळणार आहेत बिहारमधून। तर आता अत्यंत महत्त्वाच्या 2-3 स्टेप आहेत, ते आपल्याला करूनच घेतले पाहिजेत, नाहीतर आपल्याला अनुदान कोणतंही अनुदान, पीक विमा, हेक्टरी, अतिवृष्टी हो संपूर्ण एकच आहे, पण ते अनुदान मिळणार नाही। आता बघा, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। ई-केवायसी खालील 3 पद्धतीने आहेत। ई-केवायसी 3 पद्धतीने 3 प्रकारच्या ई-केवायसी होणार आहेत। ही पण ई-केवायसी आपल्याला महत्त्वाची आहे, तर जाणून घेऊया। एक OTP आधारित ई-केवायसी होणार आहे, दुसरी बायोमेट्रिक, तिसरी ॲपच्या माध्यमातून होणार आहे। पीएम किसान जे ॲप आहे ओरिजिनल प्ले स्टोरवरून घ्यायची आहे शेतकरी मित्रांसाठी, त्याच्याहून होणार आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या योजनेचा लाभ मिळू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर